मला काय विचारतात, त्यांनी सांगितलं ना, मला तर माहिती पण नाही. मी तर त्याला विचारत होतो, अरे काय त्रास आहे का? तो बिचारा इतका घाबरला होता. पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला. आणि आता ठीक आहे, चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं, पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात. आमचा एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे, त्याला सुद्धा गेले वर्षभर हाच त्रास आहे. हाच त्रास. कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो, कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो. काय म्हणजे कोण ऑपरेट करते सगळं? म्हणजे अजितदादांना हात जोडून विनंती आहे, एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी, एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी, एकाचा खून ऑलरेडी झालाय, त्याच्या 2 पोरी आज 10वीला परीक्षेला बसलाय, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात. अशी किती घरं बर्बाद करणार आहात? घरात जेवायला पैसा नाही त्या जमीनच्या, असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही? तो शमीम खान पैसेवाला आहे, तो सांभाळू शकला, हा घाबरला. काय चालू आहे? आणि तुम्हाला दिसत नाही सगळं? मी तुमच्या समोर माणसं उभी करतो. मला काही बोलायचं नाही. याने सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच, जेव्हा सत्य सामोरे आलो तेव्हा. मी कशाला अजून बोलू, म्हणजे लोकांना वाटायला की हाच करतोय. मला काही करायचं नाही, पण अजितदादांनी डोळे उघडावेत आता. मी उगाच नाही अजितदादांवर बोलायचो, आम्हाला त्रास होतो. आमच्या इन्क्वायऱ्या होणार आहे, याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे. अरे मी काय बेंचत कोणाचा खून नाही केला, मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली. करा इन्क्वायरी, एक तुझी होऊ दे आणि एक माझी होऊ दे. त्या 2 पोरींच्या ज्या शाप आहेत ना, त्या आयुष्यभर तुला लागतील. तू पण एका पोरीचा बाप आहेस. काय किती जणांना बर्बाद करणार तुम्ही? त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी आम्हाला धनंजय मुंडेंना, तुम्हाला विरू वाघमारे त्याने सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला करमुसकेच ऍफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून. या सगळ्या गोष्टी होत्या. अजितदादांना एवढीच विनंती, अजितदादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला. यांनी अजितदादांना छाटी ठोकपणे सांगितलं, साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांचं, पण यात काय दादा तख्त नव्हतं. 1 नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे. हात जोडून विनंती आहे दादा तुम्हाला. दुसरा नेता तर तो काय त्याला माहित पण नव्हतं, तो काय त्याला आम्ही घेणत नाही. हा कसला नेता? हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे. अजितदादा म्हणतात की अजित पवार की आवडांना अनेक लोक सोडून गेले, त्याच्या मागची कारण मात्र अजितदादांना सगळं माहितीये कोण कशाला सोडून जातं. आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये, आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती. आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आव्हाड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो. पण अजितदादा तुमच्या पोराचं नाव वापरतात, अजितदादा तुमचं नाव वापरतात. आम्ही कधी बोलतोय का? पण हे काय चालू आहे? उद्या यांनी आत्महत्या केली असती तर त्याच्या बायकोने याला सांभाळलं नाही, त्याने 100% नाव लिहून आत्महत्या केली असती. काय मिळणार आहे तुम्हाला? किती परमार तुम्ही अजून घडवणार? किती जमीन शेख घडवणार तुम्ही? याच्यासाठी राजकारण करता? अजून एक नाव देतो, शमीम खान. घ्या बोलून त्याला. त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहब मेरे को इतनी तकलीफ हो रही है. पवार साहेबांनी त्याला सांगितलं काही काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, अजिबात काय हे करू नको. या पद्धतीचं राजकारण. आणि तरी मतं किती मिळतात? अजूनही सांगतो, जमील शेखची खून उघडा. त्या जे नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर, त्यांच्या हातात चौकशी द्या. हिंमत असेल तर, मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय, हिंमत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात केस आणि सांगा चला करा चौकशी, बघा काय होतं त्याचं. तुम्ही गृहनिर्माण मंत्री असताना काय चालायचं असे प्रश्न त्यांना विचारण्यात सांगत आले. किती मी माझ्या आयुष्यात काय केलं याला सगळं माहिती आहे. हा माझ्या बरोबर सावली सारखा असायचा, याला सगळं विचारलं. ते जाऊ द्या हो, पण माझं अजितदादा काय चालू आहे? एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करू देताय? कुठला स्तर गाठताय तुम्ही?
माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा, मी सांगतो ओपन. 35 वर्ष राजकारण करतोय. 93 साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो, 2002 साली आमदार झालो, फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे. आणि मी इतका घाणेरडा माणूस होतो, तो पवार साहेबांनी मला जवळ ठेवला नसता. कमीत कमीत कुणाचा तरी जीव जाईल हे तरी लक्षात घ्या. प्रत्येक जण गेंड्याच्या कातडीचा नसतो. ह्याची बायको जर मागे उभी राहिली नसती, यांनी 100% फाशी घेतली असती. साहेब, आमदार जे कुठले राष्ट्रवादीचे 2 गट झाले, त्याच्या मागे राजकारण होतं का? जाऊ दे, मला त्या लफड्यात पडायचंच नाही. आता ते का फुटले, कशाला फुटले, अजितदादा का गेले, हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यात नाही पडत. अजितदादा काय चालू आहे? आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार, का नाही तुमच्यावर रागवणार? गेले वर्षभर ठाण्यात हायच करतायत. म्हणजे माझी मुंबईतली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस, खोटे फोन, रिझर्वेशन, या 4थ्या मजल्यावरती तक्रारी. महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता. आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी वापरायला. आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा. अरे काय चालू काय? अरे कोणाच्या बापाची महापालिका आहे? कोण बाप मालक याचा? सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना, तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उघडत. राग नाही ना मला. एक माणूस अख्खं महापालिका ब्लॅकमेल करतो, एक माणूस. याची फाईल उघड, त्याची फाईल उघड. 4थ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात? त्याच्या हातात फाईली देतात कशा? सरकारी याची महानगरपालिकेची घरं तपास करा, इन्क्वायरी लावा, कोणाला किती घरं दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत. आम्ही बोलत नाही, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, आपल्याला काय करायचं पर्सनल. हे अति झालं यार. तो स्वतःच्या तोंडाने सांगितलं मी आत्महत्या केली असती. म्हणलं गप्प बस रे, आत्महत्या कशी करतो? असे किती अभिजित त्यांच्या रडारावरती आहेत, त्यांच्या घरात जाऊन अरे त्यांनाच लकलाभ असतो, त्यांनाच लकलाभ असतो. असे कित्येक अभिजित. हे बघा, पहिली गोष्ट, कोणी जाण्या येण्याने कोणाला काही फरक पडत नाही. पक्ष एका माणसा, उद्या मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो, पवार साहेबांना काही फरक पडत नाही. आता कोणाला तरी म्हणजे सांगितलं तुला मोक्कामध्ये घालणार आहे, मोक्कामध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही? मोक्कात घालायला कायदा असतो. ही माणसं घडी पाठवणं काय? मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. आम्ही करणार आहे तक्रार. मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही. तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय, संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला, हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो, आम्ही का जात नाही. तुम्ही आम्हाला निधी देणार नाही, तुम्ही आमची कोंडी करणार, आमच्या माणसांना घाबरवणार. हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी. आणि मला माहित नाही अजितदादांना माहिती आहे की नाही, पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय. आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी. मी काय अजितदादा तुमच्या उंचीचा नाही आहे, तुमच्या ताकदीचा नाही आहे, तुमच्या एवढा अनुभव नाही आहे, तुमच्यासारखं खानदानाचं नाव नाही, तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाही आहे. मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस, त्याला छळायला एवढं कटकार असतात. अरे मी पण वंजाराचा पोर आहे. आयुष्यभर कष्ट केलेत आमच्या बापांनी, भाजी विकून, हमाली करून. आमचे बाप काय मोठे जमीनदार नव्हते, पण तरी आम्ही या पोझिशनला आलो आहोत. अभिजित पवार कुठेतरी पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला नाराजगी झाली किंवा तुम्हाला दुःख झालं होतं? हे बघा, उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटणारा माणूस आहे. मी एवढा संवेदनशील आहे. आपण एकत्र. हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जेवतोय, वाईट नाही वाटणार? अरे माणसं आहोत ना आपण, इथे काहीतरी आहे ना, हृदय आहे ना. का बिन हृदयाची माणसं होते. ती मराठी भाषेची स्टोरी होती ना, त्या याला विचारलं क्रोकोडाईलला, म्हणजे कोणाला, तुझं हृदय कुठे ठेवलंय?
तर तो म्हणाला मी झाडावर ठेवून आलोय. तसं झाडावर ठेवत नाही ना आपण, हृदय हृदय इथे ठेवून पळतो ना. माणुसकीचं नातं आहे की नाही, ऋणानुबंध काही स्नेह संबंध काय आहेत की नाही, त्यांच्यासारखं नाही माझं. हे एकेका माणसासाठी इलेक्शनला 8-8 कोटी 10-10 कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी कधी काढून दाखवत नाही, कधी कोणाबद्दल बोलतही नाही. हे अति झालं यार माझी. म्हणूनच सांगतो, हिंमत आहे ना तर लावा, आणा त्या इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या ही चौकशी ताब्यात आणि येऊ द्या सत्य बाहेर. काय घाबरताय? आज जेलमध्ये भाजी जाते, त्यांना जेवायला जात आहे, त्यांच्याकडे फोन चालू आहेत. आम्ही कधी बोललेलो नाहीये. आज सांगतो, ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलमधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो. त्या कॅन्टीनच्या माध्यमातून खाणं आतमध्ये जातं, त्या कॅन्टीनच्या माध्यमातून फोन आतमध्ये जातात. हलवा त्यांना, हलवा, न्या गिरचोरी नेऊन ठेवा. एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात, सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत. त्या मारामारी झाली आतमध्ये, आरोपी नंबर 1 आणि सुपारी घेणारा. त्या आरोपी नंबर 1 ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले. मारणाऱ्याचं नाव इरफान, मार खाणाऱ्याचं नाव ओसामा. कोण होतं? कोण आहे हबीब ज्याला पकडलाय? याचा सर्वात खास माणूस हबीब, याचा सख्खा छोटा भाऊ म्हणजे हबीब. मी बोलत नाही. अरे मला सुद्धा इथे टोचतं की नाही? एवढे सगळे सिद्ध असताना, एवढे सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं आजपर्यंत? आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये 4-4 वकील लावले. अरे याच्यासाठी एक तर चांगला वकील द्या. याने पण मर्डरच केलाय ना. मी तर मर्डर केला पण नव्हता, माझ्या हातनं चुकी पण झाली नव्हती, तरी फार सुप्रीम कोर्टापर्यंत वकील लावत गेले. यापुढे तरी अशी पॉलिटिकल ब्लॅकमेल थांबेल का? काय वाटतं तुम्हाला? ते त्यांना जाऊन विचारा, मला काय विचारतात. का ऑफर दिली होती का अभिजित तुम्हाला? काय त्याकडनं नजीक मुलाने असेल का ऑफर दिली होती का? ऑफर वगैरे तसं काय काही आश्वासनं, आश्वासन आहे? पैशाचा आम्ही असं काही प्रकार? आता यात असं ह्याच्यात नेल्यानंतर कसं कोणत्या गोष्टीचं आश्वासन देतील ते, किंवा काय देतील? नावाला आपलं पत्र बनवलं, एक पत्र देऊन टाकलं, तुला याचा सांभाळ करायचा आहे, हे माझ्याकडनं होणारच नव्हतं. त्यांची अपेक्षा एवढीच होती ह्यांना अडकवण्याचा प्रयत्न की करायचा. याला आणि माझं म्हणजे ते हे जे ह्याने सांगितलं की ते सगळ्यांनी एक मान्य केलं की जितेंद्र आव्हाड कशातच सापडतो. सांगितलं त्यांना ह्यांचं काम करण्याची स्टाईल वेगळी होती. मी बघितलं, मी जवळून बघत होतो ना, कारण की मी पीओ होतो त्यावेळेस. या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या. या माणसाला कसं अडकवण्यात येईल ह्याचा सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं काम चालू आहे. हे काय होणार नाहीये, कारण की त्यांना पण कळलंय की यातून या माणसाचं काय वाईट होणार नाहीये, म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदे करायचे. अजित पवारांना काय सांगायचं तुम्हाला एकंदरीत? दादांना हात जोडून विनंती आहे, दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन गेले, मला तरी घेऊन गेला. महाराष्ट्रात काही मला वाक्य होतं की मला विसंवाद कमी करायचा आहे, मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे. त्यांच्या या वाक्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालंय त्याचा देवेंद्र फडणवीस गांभीर्याने दखल घेतील. माझं त्यांना मला माझ्या माध्यमातून निरोप आहे. मला इव्हन एकनाथ शिंदे जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनाही निरोप आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, कधी एकेकाळी तुम्ही त्याला मदत केलेली आहे, तुम्ही कुठल्या माणसाला मदत केली याचा विचार करा. एक भस्मासूर, एक रावण तयार करून ठेवला तुम्ही ठाण्यामध्ये. येईल ते जाईल त्याला ब्लॅकमेल करतो, येईल जाईल त्याला. तो बिचारा शमीम खान आत्महत्या करायला निघालेला, प्लस त्याला विचारलं नाही शमीम खान मला सांगायचं की मी येतो. अरे कोणी सांगेल मी येतो ब्लॅकमेल केल्यावर? करतो कशाला हे? आम्ही जातो का रिजवानला ब्लॅकमेल करायला? आम्ही जातो का तुझ्या माणसांचं विचारायला की कोण सोनं आणतं का डायमंड फिरवतं? विचारतो का? अरे खूप माहिती आहेत गोष्टी आम्हाला राबोडीत काय काय चालतं ऑफिस मधनं. तू तुझ्या घरात सुखी राहा, आम्ही आमच्या घरात सुखी आहोत, आम्ही आमचं राजकारण करतोय, तू तुझं राजकारण कर. हे नको ते धंदे कशाला करायचे अजित दादांमध्ये आज कॉलर टाईट करायला?
हमको 2 आमदार चाहिए, हमको 2 आमदार चाहिए, असे आमदार होतात काय? याला विचारा काय विचार म्हणत होते. सांग. काय प्रकार आहे? प्रकार काय? तिथं चालू होतं, ठाण्यातून काही लोक घेऊन गेले होते, बोलत होते हे 2 आमदार पाहिजेत. हे या जरा एक डाव. या जरा एक आमदार. अरे काय आमदार म्हणजे काय किरापती काय व्यवस्था आहे का आमदार म्हणजे? प्रश्न एवढाच आहे, राग येतो याचं कारण आहे या एवढ्या छोट्या या खालच्या स्तरावर जायचं कशाला? सर, यांचं लक्ष नुसतं एक कळवा उपरा विधानसभा क्षेत्र आणि जितेंद्र आव्हाडकर. काय 96,000ने पराभव झाला, अजून काय पाहिजे? 97,000ने पराभव झालाय. माझे सगळे मित्र सोबत आहेत. विचारा प्रत्येकाच्या घरी किती पोलीस गेलेले, ज्याचा संबंध पण नव्हता. 11 वाजता घरी झोपाई गेलेले त्यावेळेस, आणि नावं देणारा तो होता. अरे एकावरती पण केस नाही, एकावरती पण. आणि मला पोलिसांनाही विनंती करायची आहे की तुम्ही एखाद्या माणसाच्या सांगण्यावरनं केवळ तो वरनं फोन आणू शकतो म्हणून तर तुम्ही कारवाया करणार असाल तर मग काय 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 कशाला अर्थच नाही उरला. मोक्का लावू, तडीपार करू. पोलीस सांगतात अरे तू तडीपार होणार आहेस. पिंपळे नावाचा इन्स्पेक्टर नाव घेऊन सांगतो, पण तो माणूस चांगला आहे, पिंपळे चांगला आहे. मी त्याला फोन केला, म्हणाला साहेब इलेक्शनच्या वेळेस काय करतील ते? अरे मग का करतील? अरे हा काय खुनातला आरोपी आहे, ते 10-15 खून केलेत, असं काय म्हणजे तडीपार हे काय पॉलिटिकल हत्यार आहे की काय? की चुपास नाही तर हा तडीपार काय? झापलं ना कोर्टाने आता. माझ्या तर प्रत्येक केसमध्ये पोलिसांवर ताशेर आहेत की ही केसच नाही आणि फेकून दिली, ही केसच नाही फेकून दिली. काय चालू आहे? माझे फक्त हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना, साहेब हे बंद करा, हे बंद करा. याच्यातनं परत एखादी आत्महत्या होणार आहे. आत्महत्यानंतर नाव लिहितील साहेब, पण एक जीव जाईल ना. अजून छोटी पोरं आहेत, आत्ताशी पुढे लग्न झाली आहेत, अजून संसार पुढे जायचा आहे. तुमच्या या बारक्याशा राजकारणामुळे एखाद्या माणसाचा जीव जाईल, जीव.